नमस्कार. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व आणि उपाय पाहणार आहोत. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. पौष महिन्यातील शेवटची एकादशी तिथी आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने संतान प्राप्ती होते. शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी हे व्रत केले जाणार आहे. या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतान प्राप्ती सुख प्राप्तीसाठी केले जाते. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होत आहेत. 9 जानेवारीला दुपारी 12:33 सुरू होईल, तर 10 जानेवारीला दुपारी 10:20 सुरू राहील. यावर्षी पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे. तसेच बव आणि बालव करण असेल, दोघांचा शुभ संयोग होईल. त्यामुळे आपल्याला सकाळी श्री विष्णूच्या फोटोसमोर एक दिवा लावून विष्णू सहस्त्रनाम त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टक पठण करायचे आहे. यामुळे संतान प्राप्तीचे योग जुळून येतील. पुत्रदा एकादशीचे व्रत हे वैवाहिक जोडप्यांनी करायला हवे. हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते. हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करायला हवा. त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मूर्ती किंवा फोटोला पंचामृताने स्वच्छ करा. त्यानंतर फोटो नीट स्थापित करून हळदी कुंकू, चंदन, हार, फूल अर्पण करा व तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचं नामस्मरण करून श्रीसूक्त 3 वेळा पठण करावे. नैवेद्य अर्पण करून श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. यामुळे संतान प्राप्तीचे पुण्य प्राप्त होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे, त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय आहे, कोणते उपाय करावेत याविषयी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.